भिवंडी शहरात अवैध पाणी पुरवठ्यावर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. नारपोली पोलीस ठाण्यासमोरील चौथानी कंपाऊंड परिसरात ही धडक मोहीम राबवण्यात आली. महानगरपालिकेच्या पाणी विभागाचे अधिकारी संदीप पटनावर यांच्या आदेशानुसार पथकाने अचानक धाड टाकली. या परिसरात अवैधरित्या पाईपलाईन टाकून डाईंग आणि सायझिंग उद्योगांना पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीनंतर पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत तपासणी केली. तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी बेकायदेशीर पाईपलाईन जोडल्याचे आढळून आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत अवैध पाईपलाईन कापून पाणी पुरवठा बंद केला. दरम्यान भविष्यात अशा प्रकारे अवैध पाणी जोडण्या आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध पाणी पुरवठ्यावर मोठा आळा बसणार असल्याचे सांगितले जात आहे. माननीय आयुक्त साहेब यांच्या आदेशान्वये आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री संदीप पटनावर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे पाईपलाईन चेक करायला आलेलो. कालही आलेलो. काल पाईपलाईन चेक करता वेळेस आम्हाला इथे अ, पाणी संकलित करत होते 60 टाक्या 5000 लिटरच्या. त्या आम्हाला मिळाल्या. त्या आम्ही त्या जप्त केल्यात. नारपोली पोलीस स्टेशन येथे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आम्ही पत्र देण्यात आलेले आहे. त्याला दंड 4,68,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. आणि या सर्व जे पाईपलाईन गेलेल्या आहेत त्या कामतगिरीतून बावडीतून आलेल्या आहेत. त्या बावडीतून आलेल्या पाईपलाईन आम्ही नाल्यातून आलेल्या सर्व कटिंग करण्याची कारवाई सुरू आहे. आमच्या टीम बरोबर आमचे सरफराज अन्सारी साहेब आहेत, इंजिनियर नफीस मोमीन सर आहेत, इंजिनियर रत्नारी भालेराव, अरफात खान, ही पूर्ण टीम आमची आता सज्ज आहे. काम कार्यवाही चालू आहे. तर आम्ही कठोर ते कठोर म्हणजे महानगरपालिकेतर्फे गुन्हे दाखल करण्याची कारवाई करणार.